गेल्या 2 आठवड्यांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर राज्यात पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला। होय, उकाड्यानं हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता मोठा दिलासा मिळालेला असून हवामान विभागाने अतिशय महत्त्वाची चेतावणी जारी केली आहे। पुढील 24 ते 48 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सर्वात मोठी अपडेट येते विदर्भातून। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। इथं ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह धो-धो पाऊस बरसणार आहे। त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे। मुंबईत कालपासूनच पावसाची रिमझिम सुरू झालेली असून मुंबईकरांसाठी सुद्धा पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण पट्ट्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार सरी बरसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। मान्सून आता वेगानं पुढे सरकतोय आणि येत्या काही दिवसात तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल। पण शेतकरी बांधवांनो, पेरणीची किंवा शेतीची कामं करताना विजांचा कडकडाट आणि हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय। तर मुंबईकरांनो आणि विदर्भातील नागरिकांनी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय। छत्री आणि रेनकोट सोबत ठेवायला विसरू नका। हवामानाच्या अशाच ताज्या आणि वेगवान अपडेटसाठी पाहत राहा फक्त HPN मराठी न्यूज। धन्यवाद।